नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कुशल सोनवणे. आज सगळ्यात महत्त्वाचं माझ्या हातामध्ये तुम्ही बघताय कांदा आहे. आज काही लाल कांद्याचं हार्वेस्टिंग झालेलं आहे. हा प्लॉट आहे येवल्याचा. मी आज इथं व्हिजिटसाठी आलेलो होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आलेलं असताना इथं मित्रांनो आपण शेतकऱ्यांसोबत संभाषण नाही करू शकत, कारण की त्यांना एवढं असं डायरेक्टली बोलता येत नाही. त्यामुळं आपण त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत आहे. परंतु मी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, कांदा फुगवणुकीसाठी काय काय वापरलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं ना मित्रांनो, कांदा ज्यावेळेस नाळीच्या अवस्थेला असतो ना, ज्यावेळेस त्याची पात निघण्याची क्षमता असते, म्हणजे ज्यावेळेस त्याला कांद्याला पाती काढायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपण ॲप्लिकेशन करताना कांद्याला मुळं अपटेक करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून मुळं अपटेक झालं ना, त्यासाठी आपल्याला H98चा वापर करावा लागतो. मग तुम्ही कोणताही बेसल डोस द्या, त्याच्यामध्ये H98चा वापर करा. त्यानंतर मित्रांनो तुमचा येतो प्रश्न ऑर्गॅनिक कार्बन. जमिनीचा जर कार्बन वाढवा असेल, म्हणजे आईच्या जर उदरात असेल तर पदरात पडतं. आपण जी काही म्हण वापरतो ना, त्या म्हणीप्रमाणेच आपल्या जे काही भाजीपाला पीक असेल, फळबागा पीक असेल, कांदा पीक असेल, द्राक्ष पीक असेल, सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला त्याचं भरभरून उत्पन्न मिळतं. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ना, कांदा पिकामध्ये जी काही पहिली फवारणी आपण टाकत असतो ती पंख असते. त्यासोबत आपण प्रोपॅनोफॉस सायपर आणि पीक बुरशीनाशक देऊन टाकत असतो. त्यानंतर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जर शेड्यूल असेल, हे शेड्यूल सगळ्यात महत्त्वाचं आपलं वातावरणानुसार राहतं. आपण वेळोवेळी तुमच्या प्लॉटचे फोटो घेतो. ते जे काही फोटो आपल्याला ऑनलाईन येतात त्यावर आपण वेळोवेळी मार्गदर्शन करतो. भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, सर आमच्या पण प्लॉटला व्हिजिट करा. मित्रांनो एवढं शक्य होत नाही मला तुमच्यापर्यंत पोहोचणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं करत असताना आता जर बघितलं आपण दुसरी फवारणी टाकत असतो शक्ती पॉवरची, जेणेकरून कांदा पिकामध्ये सशक्तपणा त्याचा वाढावा, काळोखी यावी, दांडे चांगले बनावे, सगळं त्याचं मूळ व्यवस्थित राहावं, त्यासाठी आपण शक्ती पॉवर साथ घेतो. तिसऱ्या फवारणीमध्ये आपण कांदा स्पेशल सॅमिनो टाकलं, जेणेकरून तुम्ही नाळ बघू शकता. तर कांदा उतारताना जे काही नाळ असतं, कांद्याला नाळ असलं तर कांदा जो काही ज्यावेळेस रिवर्स होतो त्यावेळेस ते नाळच कांदा फुगवायला मदत करतं मित्रांनो. म्हणून काय खालून कोणतंही अन्नद्रव्य आपटेक होत नाही, किंवा मग कोणत्याही गोष्टी आपटेक झाल्यामुळे कांदा फुगत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस नाळ खाली येतं त्याच्यातला पूर्णपणे रस खाली कांद्यात उतरतो. उतरल्यानंतर हळूहळू कांद्याच्या मानी पडतात. मानी पडल्यानंतर तो कांदा परिपक्व होतो. मित्रांनो या अवस्थेत जर तुमचा कांदा बारीक राहिला तर आपण किटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गुरु नावाचा मॉलिक्यूल दिलेला असतो. गुरु नावाचं जे काही मॉलिक्यूल आहे तर साधारण टिपाला म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी तो आहे, त्याचं प्रमाण आहे 500 मिली. आता ते मारल्यानंतर जर बघितलं आपण तर एक साधारण साईज जर बघितली आपण, एक ही छोटे कांदे समजा, पहिले हे पावसामध्ये काय असतं की लाल कांदा उन्हाळा कांद्यासारखा निघत नाही एकसारखा, मागं पुढं असा. ही साईज बघितली आपण थोडी बारीक साईज आहे. आता ही साईज बघितली ओव्हर साईज झालेली, हे क्वचित सापडतील आपल्याला. पण काही शेतकऱ्यांचं काय होतं, समजा हा प्लॉट मार्गदर्शनाखाली नसता तर याच्यात तुम्हाला शेवटी आपटे 100% साईज मिळण्यापेक्षा मीडियम साईज मिळाली असती. आता ही जी साईज मिळालेली, हे काही निवडलेली वगैरे नाही. आता इकडे जरी हात घातला आपण पाहिलं तर कांद्यांना चांगली प्रत्येक ठिकाणी चांगली साईज मिळालेली आहे. आता हे सगळं होत असताना गुरु साधारण टिपाला 500 मिली वापरलं, त्यात पोटॅशियम शॉनाईट 1 किलो घेतला आणि बोरॉन घेतला आपण 250 ग्राम. हे कॉम्बिनेशन दिल्यानंतर काहीच नाही, एक पाणी दिलं. त्याच्यानंतर परत तुम्हाला अपेक्षा असेल कांदा फुटत नाही आपला, थोडी साईज अजून बारीक येतं, परत एक पाणी द्या, कांदा काढून घ्या. 100% जर तुम्ही दुसरं पाणी दिलं तर कांदा फुटल. आणि जर तुम्ही कांदा आपला क्लिअर झाला, साईज मिळालेली, काढून घेतला तर कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट नाही, कोणत्याही प्रकारे वजन नाही. उलटं तुमच्या कांद्याला वजन, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बा त्या मॉलिक्यूलमुळे तो वजन हे होतं का, म्हणतात बा की अचानक असे आर्टिफिशियली जर फुगवून घेतली तर कांदा पिकाचं जे काही वजन आहे आपल्याला ते कमी मिळतं. तसं काही नाही मित्रांनो, एकदम जबरदस्त वजन मिळतं. आपण तुम्हाला जे काट्यावर घालणार आहे, काट्यावर घालताना देखील आपण पुढच्या वेळेस व्हिडिओमध्ये दाखवू काट्यावर घालून कांद्याचं वजन किती बसतं. मित्रांनो हे सगळं घडतं कांद्याचं प्लॉटचं पूर्ण मार्गदर्शन घेतल्यानंतर. प्लॉटचे मागचे व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकले, इथं पण थोडासा ॲड केलेला आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित मार्गदर्शन आहे, एक खात्रीशीर विश्वास ठेवला ना, 100% मार्गदर्शन आहे, 100% रिझल्ट आहे. एक विश्वास ठेवून घेऊन घ्या, फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आज भरपूर सोशल मीडिया, व्हॉट्सअप बघा आपण, इंस्टाग्राम बघा, फेसबुक बघा, ट्विटर बघा, सगळ्या ठिकाणी आज जिथं नाही तिथं सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या मार्फत चांगली गोष्ट पोहोचवायचं काम करा. त्यांच्यापर्यंत 10 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, 10 ग्रुपवर पोहोचवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ही माहिती कळेल. आणि योग्य जर वाटलं तर परिपूर्ण मार्गदर्शन घ्या. धन्यवाद. ही